आणि पुढची बातमी जळगावमधून। जळगावच्या चाळीसगाव धुळे महामार्गावरील बोरस शिवारामध्ये भाजपचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील यांच्या वाहनाला अज्ञात वाहनानं धडक दिली आणि यामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला। मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय काही नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। या मुद्द्यावरून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठा तणाव सध्या बघायला मिळतोय। परंतु प्रकाश पाटील यांच्या दुचाकीला धडक देणारे वाहन पोलिसांनी जप्त केले असून चालकाला सुद्धा ताब्यात घेतल्याचं बघायला मिळतं आणि त्यामुळे हा तणाव निवळला।